आपला प्रवास सुरू झाला. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर बदलत जाणारा दक्षिण प्रांत समोर होता आणि मनात वाढत जाणारी एक उत्सुकता. ट्रेनने आपण मंडपमला पोहोचलो. सध्या ऐतिहासिक पंबन ब्रिजवरती काम सुरू असल्यामुळे रेल्वेचा प्रवास इथेच थांबतो. पण प्रवास इथे संपत नाही. इथून पुढे आपण रस्त्याने म्हणजेच बसने रामेश्वरमकडे निघालो आहोत. समुद्राच्या मधून धावणारी बस आणि खिडकीबाहेर पसरलेला निळाशार समुद्र आणि आत खोल कुठेतरी शांत होत जाणार मन. हे फक्त बसचा प्रवास नाही, तर हा आहे एका धावपळीच्या जगातून हळूहळू श्रद्धेच्या मार्गाने नेणारा एक प्रवास. कितना आदमी? सिंगल। सिंगल को नहीं देते हैं। क्यों? परिवार वालों को देते हैं, सिंगल पर्सन को नहीं देते हैं। नहीं देते हैं। अवेलेबल कितने परसेंट होगा? सिंगल सिंगल पर्सन को अलाउ नहीं करेंगे। वही तुम्ही माझी हालत बघू शकता. आता ॲक्च्युली रामेश्वरमला तर आलो आहे खरं, पण इथे रूम्स अवेलेबल नाहीत एका सिंगल पर्सनसाठी. म्हणजे सोलो ट्रॅव्हलसाठी हे प्रॉब्लेमॅटिकच झाला. एकट्यासाठी रूम्स अवेलेबल नाही आहे आणि कोणीच देत नाही. आता मी जवळपास बघतोय सगळे धर्मशाळा वगैरे जे काय असेल ते. ॲक्च्युली मी समजून आलो होतं की मंदिराच्या आहेत. मी काही व्हिडिओज वगैरे पाहिले होते, त्याच्या बेसिसवर असं कळलं की मला मंदिराचे रूम्स वगैरे आहेत. पण इथं आल्यानंतर जे इथले पोलीस आहेत ते म्हणतात की रूम्स वगैरे आलेले नाहीत, तुम्ही प्रायव्हेटमध्येच बघायला लागणार आहे. पण प्रायव्हेटमध्ये पण असं चाललेलं आहे. भाऊ काय होतं त्यावेळेस कळेल मला. जी काही रूम भेटली आहे ती ठीक आहे, कारण सिंगल पर्सनसाठी बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन इथे कोणी देत नाही आहे सिंगल लोकांना रूम. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलसाठी जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे हा सिच्युएशन. पण एक आजोबा होते, त्यांनी सिच्युएशन समजून घेतली आणि 300 रुपयामध्ये दिली आहे रूम. पण ती रूम दाखवतो मी थोड्या वेळाने कशी आहे, तेव्हा भेटू आपण. सेट होतं ज्या पॉईंटला आपल्याला जायचं होतं आपल्याला, ते पण राहून गेले. आता थोडंफार काहीतरी खाऊ आणि आराम करू, कारण सकाळी आपल्याला सनराईजचा टाईमलाच घ्यायचं, त्यासाठी आपल्याला धनुष्यकोडीला जायचं. हे दोन्ही ठरून आलो होतो, सनराईज आणि सनसेट दोन्ही पण बघायचं आहे. एक मिस झालेलं आहे, त्यामुळे आता अर्ली मॉर्निंगला ट्राय करू आपण तिथे जायला आणि नंतर मग मंदिरामध्ये आपण जाऊ. ही माझी 300ची रूम है. ये तो शुरू होते खत्म हो गया. फॅन आहे का? हाय हाय, चालू आहे का? गुड. दिस इज माय रूम. एंड ॲक्च्युली मला एकाने सांगितलं की 5:30ला बस आहे धनुष्यकोडीला. तर माझा प्लॅन असा होता की धनुष्यकोडीलाच डायरेक्ट जायचं आणि तिथूनच सनराईजचा टेक घ्यायचा. पण विषय असं झाला आहे आता की मी स्टँडला विचारलं, त्यावेळेस ते म्हणाले की 6:30ला डायरेक्ट बस आहे, तोपर्यंत सनराईज मिस होणार आहे. आता जवळचं एक बीच आहे रामेश्वरम बीच म्हणून, तो तिथे चाललो आहे आणि ऑलमोस्ट सनराईज तर झालेला आहे. बिकॉज टाईमच नाही अजिबात, खूप पडतो आहे. बघू आलोच. ओके, आज आपण चाललो आहे बोट रायडिंगला. सो 5 किलोमीटरची राईड आहे. 100 रुपये प्राइजेस आहेत. सो आय एम ओके विथ दॅट. काही प्रॉब्लेम नाही आहेत का. बेस्ट सिनरी पण दिसते इकडे. रामेश्वरम जे पॉईंट आहेत सगळे तिकडे एन्जॉय करतात लोक. खूप गर्दी आहे. अँड तिकडे मध्ये टेम्पल पण दिसतो, मला मंदिर दिसतं तिकडे. लवकर जायचं आहे आपल्याला बोटिंग. पण सेफ्टी फर्स्ट. ओके बाय. आज आपण निघालो आहोत समुद्राच्या कुशीत वसलेलं शिवाचं एक धाम, जिथे शांतता बोलते
आणि प्रत्येक पाऊल श्रद्धेने भरलेलं वाटतं. पायाखालची वाळू इतिहास सांगते आणि समुद्राच्या लाटा मात्र रामायणाची आठवण करून देतात. हां बस बस ओके ये स्टॉप स्टॉप ये गए ओके थँक्यू सो मच. थँक्यू. रामेश्वरमपासून पुढे आपला प्रवास धनुष्यकोडीकडे सुरू होतो. हे ठिकाण रामेश्वरमपासून साधारणतः 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे खासगी वाहने, टॅक्सी किंवा सरकारी बसने जाता येतं. हेच ते ठिकाण मानलं जातं जिथं प्रभू श्रीरामांनी लंकेकडे जाण्यासाठी सेतू बांधायला सुरुवात केली होती. धनुष्यकोडी म्हणजे एक पर्यटन स्थळ नाही, तर हा आहे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग हे सर्व एकत्र अनुभवाचे एक ठिकाण. पाणी इतकं क्लिअर डायरेक्ट तुम्हाला मासे पण दिसत आहेत मधले. आत्ता आपण आहे धनुष्यकोडीला, द लास्ट पॉईंट ऑफ इंडिया. आणि या एका पेटेज हनुमान बेट त्याला बोलतात. आणि त्याच्या पुढच्या बाजू जो आता धुक्यामध्ये त्यामध्ये नीट दिसत नाही आहे, तिकडून डायरेक्ट श्रीलंकेचा पॉईंट दिसतो पूर्ण. ते पुण्याचेच आहेत जास्त आत्ता मला भेटले, ते पण यूट्यूबरचे ॲक्च्युली. आणि हा जो पूर्ण पॉईंट असा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समुद्र दिसतो. एका बाजूला चोल समुद्र तर दुसऱ्या बाजूला मन्नारचे आखात. हा रस्ता संपूर्णपणे अरुंद आहे. धनुष्यकोडीला पोहोचल्यानंतर 1964च्या चक्रीवादळाच्या खुणा आजही दिसतात. एकेकाळी हे गजबजलेले शहर आज पूर्णपणे शांत आहे. जायचं आहे दर्शनला. सो दिस इज माय लुक. राम राम मंडळ. आज आत्ता आपण आहे रामेश्वरम मंदिरामध्ये, जो की आपला दुसरा स्पॉट होता. आपण आता रामेश्वरम मंदिराच्या ज्या सभा मंडप म्हणतो आजूबाजूचा त्या मंडपामध्ये, आणि इथे आपण आज त्या दर्शनाला जाणार थोडं. आज गर्दी जरा कमी आहे, दिवाळी जरी असली त्यामुळे. तर आपल्या मागे बघू शकता तुम्ही पुष्करिणी आहे इकडे, आणि तिकडे उत्तरेकडचं गोपूर त्याला बोलतात. इकडे गोपूर आहे आणि इकडे एक गोपूर आहे. असे चार बाजूला 4 गोपुरं असतात. आता आपण दर्शन आतमध्ये जाऊया. इथून पुढच्या भागामध्ये त्यांना मोबाईल अलाव करणार नाही आहेत, त्यामुळे शूटिंग तर होणार नाही आहे, पण जे इथं आहे त्या गोष्टी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. हे जे शिल्प आहे याला शरभ शिल्प बोलतात. पूर्ण खाली हत्ती आहे आणि वरती शरभ अवतार आहे. हे जे इथे आहेत याला भारवाकी यक्ष बोलतात. आणि साईडला श्री विष्णू यांचा वराह अवतार दाखवलेला आहे.
चला रामेश्वरमला आता राम राम. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तंजावर. तंजावरला जायचं आहे. तिकडे बृहदेश्वर टेम्पल आणि मराठा रॉयल पॅलेस. भेटू पुढच्या व्हिडिओ. जाने वाली गाड़ी अपने निर्धारित समय से चल रही है, इसलिए यहाँ 18:25